नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेलकम टू आवर SMRK कॉलेज. ह्या वर्षी तुम्ही 11वी आर्ट्स आणि होम सायन्स ह्या वर्गामध्ये शिक्षण घेणार आहात. ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्र हा विषय नव्याने अभ्यासायचा आहे. ह्या विषयामध्ये आपणास एकूण 8 युनिट असणार आहेत, ज्यामध्ये समाजशास्त्राची ओळख हा पहिला युनिट, दुसरा युनिट पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान, तिसरा समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, चौथा युनिट असणार आहे सामाजिक संस्था, पाचवा आहे संस्कृती, सहावा सामाजिकरण, सातवा आहे सामाजिक स्तरीकरण आणि 8वा युनिट असणार आहे सामाजिक परिवर्तन. त्याचबरोबर विभाग 1 मध्ये हे 8 युनिट आणि विभाग 2 मध्ये उतारे असणार आहे, म्हणजे पॅसेजेस. तत्पूर्वी आज आपण युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी, समाजशास्त्राचा परिचय, याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये अगोदर आपल्याला समाजशास्त्राची प्रस्तावना, इंट्रोडक्शन करून घेणं अपेक्षित आहे. In this first unit, students will learn how sociology is a different discipline of knowledge. पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला समाजशास्त्राचे स्वरूप, त्याची व्याप्ती याचाही विद्यार्थ्यांना परिचय करून घेणं अपेक्षित आहे आणि मूळतः तोच उद्देश ह्या युनिटचा असणार आहे. This unit will attempt to trace the relationship between the emergence of sociology and the social and intellectual conditions of 18th and 19th century in Europe. Entitled Sociology as a Discipline emerged in Europe. युरोपमधील 18व्या व 19व्या शतकातील सामाजिक बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण ह्या प्रकरणामध्ये करणार आहोत. एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकामध्ये उदयास आलेली आहे. सोशोलॉजी इमर्ज ॲज ॲन इंडिपेंडंट अँड सेपरेट डिसिप्लिन ओनली अराउंड द मिडल ऑफ द 19th century. यामध्ये समाजशास्त्र हे प्रामुख्याने आपण मानवी समाजाचा अभ्यास करत असतो. समाजशास्त्राचे शास्त्र अशी त्याची जी ओळख निर्माण झाली तीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वपूर्ण अभ्यासाचा भाग ठरणार आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, त्याची स्वतंत्र अशी ओळख आहे आणि म्हणून आज जगामध्ये आपण बघतो की सर्वत्र समाजशास्त्राचे महत्त्व आणि व्यावहारिक उपयुक्तता आपल्याला मान्य करावीच लागते. Sociology is also considered with the life and activities of human beings. It studies the origin and development of human society, its structure and functions. It determines the relationship and interdependence between different elements of social life. It focuses on stability and change in society, evolution and रिव्होल्यूशन ॲज वेल. या ठिकाणी आपण प्रामुख्याने बघत आहोत की समाजशास्त्रामध्ये मुख्यत्वे मानवी जीवन आणि मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो. मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते. सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्परावलंबनाचा विचार समाजशास्त्र करत असते.
हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकत असते. Sociology is an independent social science which stands on scientific inquiry of social phenomena. In short, sociology is the science of social relationships and social behavior. समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून त्यामध्ये सामाजिक घटकांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. यामध्ये प्रथमतः आपण 1.1 सोशोलॉजी डेफिनेशन अँड नेचर समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप आपल्याला बघणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी सोशोलॉजी इज द सायन्स ऑफ सोसायटी. समाजशास्त्र हे काय आहे? समाजाचे शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये आपल्याला सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास करावा लागतो किंवा केला जातो. We study social relationships, its forms, varieties and patterns, as well as social groups, social structure, social status, social norms, social problems, the changing nature of society and a number of other things. यामध्ये प्रमुखतः सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा आणि सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास यात केला जातो. त्याही पूर्वी आपल्याला असा एक प्रश्न पडतो, मग समाजशास्त्र म्हणजे काय? We shall begin with a very simple question. What is sociology? The answer is also very simple. Sociology is a study of man and society in society, or sociology is a scientific study of social events in society. समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. समाजशास्त्राची अचूक व्याख्या आपल्याला समजून घ्यावी लागेल. The French philosopher Auguste Comte is considered to be the father of sociology. फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं आणि म्हणून ही इज accredited with coining the term sociology in 1839. He wrote the book Positive Philosophy, and in its fourth volume he mentioned for the first time the word sociology. सोशोलॉजी हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे जो की 1839मध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना जाते. त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये सर्वात अगोदर सर्वात प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरलेली होती. लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लोगस या शब्दापासून सोशोलॉजी ही संज्ञा तयार झाली. सोशस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी. कालांतराने सोशस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला. लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास म्हणजे समाजशास्त्राचा शब्दशः अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो. सुरुवातीला बघितलं तर कॉम्ट यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थविज्ञान ही संज्ञा वापरली होती, परंतु नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव दिले गेले. त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधून काढले. तत्पूर्वी आपल्याला इथे ऑगस्ट कॉम्ट यांनी दिलेली ही जी डेफिनेशन आहे ती बघायची आहे. ऑगस्ट कॉम्ट, सोशोलॉजी इज द सायन्स ऑफ सोशल ऑर्डर अँड प्रोग्रेस. अँड नेक्स्ट डेफिनेशन जॉर्ज सिमेल, सोशोलॉजी इज द सायन्स ऑफ द प्लम्स ऑफ ह्युमन इंटररिलेशन्स. समाजशास्त्र ऑगस्ट कॉम्ट काय म्हणतात की सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. तर जॉर्ज सिमेल म्हणतात की समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. म्हणजे सामाजिक जी व्यवस्था काम करते ऑगस्ट कॉम्ट त्यांच्या मते ती खऱ्या अर्थाने
जी काही सोशल सिस्टीम काम करत असते त्या सिस्टीममध्ये कशा पद्धतीने काम चालतं, त्याच्या प्रगतीचा अहवाल जो समोर ठेवला जातो, त्याचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून करायचा म्हणजेच समाजशास्त्राचा अभ्यास होणार. तसंच जॉर्ज सिमेल म्हणतात की समाजशास्त्र हे काय आहे, मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र. आपण बघा एकटे राहू शकतो का? नाही ना. मग आपल्याला कसं इतरांची गरज भासत असते. आपल्या ज्या काही अनेक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यावेळी आपली जी आंतरक्रिया एकमेकांमध्ये होते त्या स्वरूपाचं अध्ययन करण्याचं काम हे समाजशास्त्र करत असतं. ऑक्सफर्ड डिक्शनरीने सुद्धा अशीच एक व्याख्या केलेली आहे. समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. सोशोलॉजी इज द स्टडी ऑफ द डेव्हलपमेंट, स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ ह्युमन सोसायटी. अशा प्रकारे आपल्याला समाजशास्त्र म्हणजे काय त्या संदर्भातली विस्तृत अशी माहिती ह्या व्याख्यांवरून समजून येते. तत्पूर्वी आपल्याला 1.1.2 नेचर ऑफ सोशोलॉजी समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेणं खूप आवश्यक आहे. सोशोलॉजी इज अ सोशल सायन्स. इट इज अ ब्रँच ऑफ नॉलेज that provides us information about social life of human beings and society at large. In many respects, sociology differs from all other social sciences. To understand the nature of sociology, it is essential to look at the following points. या संदर्भात आपल्याला समाजशास्त्र ही जी काही एक ज्ञानशाखा आहे तिच्यामध्ये मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान कसे आहे त्याचा अभ्यास करण्याचं काम समाजशास्त्र करत असते. समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्राप्रमाणेच अनेक बाबतीत वेगळे आहे कारण त्याचे स्वरूप वेगळे आहे आणि हे वेगळेपण समजून घेण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने काही मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. नेचर ऑफ सोशोलॉजी समाजशास्त्राचे स्वरूप. यामध्ये पहिला पॉईंट आपण बघतोय, समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. सोशोलॉजी इज ॲन इम्पॅरिकल सायन्स. सोशोलॉजी स्टडीज अँड ॲनालिसिस सोशल फॅक्ट्स ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक मेथड. इट इज नॉट बेस्ड ओनली ऑन आर्मचेअर फिलॉसॉफी और specialization. Rules are formed in sociology with the help of observation and experiences. Sociology holds that empiricism is its central features as a science. समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केले जाते. हे शास्त्र केवळ आराम खुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारांवर आधारित नाही. म्हणजे जसं की मी घरात बसून जगात काय चाललेलं आहे हे मी बघेल तर हे शक्यच नाही. तर तुम्हाला स्वतः समाजात जाऊन बघावं लागेल काय चाललेलं आहे सध्या, आत्ताच्या घडीला सामाजिक समस्या काय आहेत. ज्यावेळेला आपण एखादी वस्तू मार्केटमध्ये आणायला जातो त्यावेळेला आपल्याला कळतं की तिची एकूण किंमत काय आहे किंवा त्याची मागणी कशी आहे किंवा एखादी समस्या आहे तर ती खऱ्या अर्थाने त्या समाजात गेल्यावरच आपल्याला ती समस्या काय आहे, तिची तीव्रता काय आहे ती कळत असते. म्हणजे त्याच पद्धतीने इथे अभ्यास केला जातो की एखाद्या आराम खुर्चीत बसून आपण कुठल्याही गोष्टीचं परीक्षण करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष समाजामध्ये जावं लागतं, तात्विक चिंतन करावं लागतं. विचारांवर ह्या गोष्टी फक्त आधारित नाही तर प्रॅक्टिकल लेवलला जाऊन इथं काम करणं अपेक्षित असतं. निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. 2 नंबरचा जो पॉईंट आहे तो आपण बघतो आहोत. समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. सोशोलॉजी इज अ थिअरॉटिकल अँड अप्लायड सायन्स. मग आता हे अप्लायड सायन्स कशा पद्धतीचं आहे तर ते आपल्याला बघायचं. समाजशास्त्र एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान म्हटलेलं आहे. समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. ज्या काही जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे हे सातत्याने प्रक्रिया चालू असते. मग नवनवीन शोध लागतात,
त्यानंतर परत जुन्यांमध्ये काही करेक्शन्स केले जातात आणि परत नव्याने त्यात काही ॲड केलं जातं. अशा पद्धतीने ह्या समाजशास्त्राचं सैद्धांतिक उपयोजित विज्ञानही काम करतं. समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखलं जात असतं. समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र तर राहिलेलेच नाही, तर ते यामध्ये आता विविध शाखांचाही अभ्यास केला जातो, जसं की मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, अशा अनेक शाखा त्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात, की सगळ्यांचा मिळून आपल्याला इथे समाजशास्त्रामध्ये अध्ययन केलं जातं. समाजशास्त्राचा हा जो भाग आहे तो खूप मोठा आहे उपयोजित विज्ञानाचा, म्हणूनच समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान म्हटलेलं आहे. तसेच ते एक उपयोजित विज्ञानही म्हटलेलं आहे. देअर इज अ सायंटिफिक development and formulation of sociological theory. Hence, it is known as a pure science. However, today we cannot call sociology only as a pure science. Since many branches of sociology are based on the application of sociological knowledge to the field. Hence, it is a pure as well as an applied science, social science. 3rd नंबरचा पॉईंट आपण बघत आहोत. समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. सोशलॉजी इज अ फॅक्च्युअल सायन्स. समाजशास्त्र हे काय आहे? खऱ्या अर्थाने तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा जर उद्देश बघितला तर समाजातलं सत्य, ज्या काही घटना आहेत त्याचं सत्य शोधणं, जे काही समाजामध्ये घटना घडत असतात त्या संदर्भात सत्य जे आहे ते समोर आणणं. समाजात जे जसे घडते तसाच त्याचा अभ्यास केला जात असतो. काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचाच विचार समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्या अभ्यासामध्ये केला जातो. उदाहरणार्थ जर बघितलं तर समाजशास्त्रामध्ये समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जात असतो. द एम ऑफ सोशोलॉजी इज टू फाइंड आउट द reality and society. Sociology understands society as it is. It confines itself to what is and not what should be or what ought to do or to be. Example, sociology studies the constructive part and destructive elements in society, moral and immoral, organized and disorganized aspects of sociology. तर या प्रकारे आपल्याला समजतं की समाजशास्त्र हे तथ्य म्हणजे काय तर खरं, ट्रूथ, ह्या बेसवर आधारित हे विज्ञान आहे. त्यानंतर आपण 4था पॉईंट बघणार आहोत. समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. सोशोलॉजी इज अ होलिस्टिक सायन्स. समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचा अभ्यास केला जात असतो. यामध्ये फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर समाजाच्या सामाजिक जीवनाच्या सर्वच पैलूंचा अभ्यास केला जात असतो. सोशोलॉजी स्टडीज सोसायटी ॲज अ होल. इट डज नॉट लिमिट इटसेल्फ टू द स्टडी ऑफ एनी स्पेसिफिक or particular aspect of society. Rather, it studies all aspects of social life. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र हा शब्दाची निर्मिती सर्वात अगोदर कुठे झाली, त्या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम कोणी केला, त्याच संदर्भात ऑगस्ट कॉम्ट यांनी, जॉर्ज सिमेल यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरीने केलेल्या विविध व्याख्या आपण बघितल्या. त्याचबरोबर ह्याच घटकामध्ये आपण समाजशास्त्राचे स्वरूप या 4 मुद्द्यांच्या आधारे समजून घेतले. या व्हिडिओमध्ये बस एवढंच. नंतरचा पार्ट हा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.